स्वतंत्रता के पहले से चली आ रही मनमाड इंदौर रेलवे की मांग को अब गति मिलती दिखाई दे रही है। इस परियोजना के तहत जिले में भूमि अधिग्रहण प्रक्रिया तेज कर दी गई है। पहले चरण में धूले तालुका में 9 गांवों में लगभग 1825 परिवार इस योजना से प्रभावित होंगे। भूमि मुआवजे को लेकर किसानों ने विरोध जताया है, लेकिन सरकार स्तर पर इसका समाधान निकालने में प्रयास जारी है। इसी बीच बोरविहीर से नरडाना के बीच परियोजना के पहले चरण का काम शुरू हो गया है और बोरविहीर इलाके में रेलवे ट्रैक बिछाने का काम भी पूरा हो चुका है। साथ ही बालापुर के पास नए रेलवे स्टेशन का निर्माण कार्य भी तेजी से चल रहा है। नमस्कार, मी बोरुरी गावाचा नागरिक आहे आणि आमच्याकडे इथे बोरुरीचं काम रेल्वेचं काम चालू आहे। तर आमची मागणी अशी आहे की आमच्याकडे जो बोगदा बनवला आहे तो एकदम चुकीच्या पद्धतीने बनवला गेलेला आहे। त्याला म्हणजे तो अरुंद आहे आणि आमच्याकडे कायम रहदारी असते, बस असतात, मोठे मोठ्या गाड्या जातात। आमच्याकडे शेतीमालासाठी मोठे मोठे डंपर येतात, गाड्या येतात, तर माल खाली करण्यासाठी जागा नसते, रस्ता नाही आणि बोगद्यात कायम पाणी असतं। आणि जो भूसंपादनाचा विषय आहे तर आमच्याकडे शेतीकडे जाण्यासाठी रस्ताच नाही, दोघी बाजूला नाही, इकडच्या साईडलाही नाही, इकडच्या साईडला नाही। आणि आमच्याकडे म्हणजे जनावर आहेत, म्हणजे म्हशी आहेत, ढोरं आहेत, त्यांना जायला तिकडे बोगदा अंडरपास जायला हवा अशी आमची एक मागणी। आणि हा जो बोगदा आहे त्याचं काम व्यवस्थित व्हायला पाहिजे, किंवा तो अरुंद आहे तो मोठा करून काहीतरी पर्यायी व्यवस्था करायला पाहिजे आणि शेतीसाठी मार्ग द्या अशी आमची एक मागणी राहील। आमची मागणी अशी आहे की जो भूसंपादनाचा विषय आहे पूर्णपणे मोबदला हा मिळाला नाही शेतकऱ्यांना। भविष्यात जर मोबदला मिळत नसेल तर आम्ही हे काम बंद करून टाकू।